जाऊ द्या. अहो त्यांनी खरंच काही केलं नाहीये. ते मला हसवण्यासाठीच करत होते एवढं सगळं. जाऊ द्या ना तुम्ही, सोडा त्यांना, माफ करा. अगं बाई, आली का नवऱ्याची कड घ्यायला? असू दे असू दे, नवरा बायकोनं एकमेकासाठी असंच उभा राहिलं पाहिजे. गुण्या गोविंदानं संसार करा. तुम्हाला कुणाची ही दृष्ट लागू नये. जावा, खुश राहावा. चला. ए गोड्या, हा कोण? मी? इकडे हो. तू ये इकडे. काय झालं आजी? मगापासून एवढा खेळ खेळला त्या पोरीला हसवण्यासाठी. तिला काय तरस बिरस देत नाहीस ना? अहो आजी, मी नाही काही त्रास देत तिला. ती थोडी रागावली होती म्हणून तिचा मनवायचा प्रयत्न करत होतो मी. अगं बाई, बोल ना काहीतरी. आवाजी नाही, त्रास नाही देत ते मला. सोडा तुम्ही. हा, या या या. चला लवकर. चला. अय, चला लवकर. साडी देखील मला माझी. ही तुमची सॉरी. हा. सॉरी या. सॉरी सॉरी सॉरी. चला चल राणी. सर म्हणतायत तसं मी फार विचार करायला नको. माझ्या मनात उगाच काही येतंय. मी का इंद्रजित सर यांना सांगायची घाई करतेय? बुवांची गोष्ट समोर यायची तेव्हा येईल. मी योग्य वेळेची वाट बघायला पाहिजे. राणी, हा? कुठे हरवलीस परत? नाही काही नाही. सर, आपण रेस लावायची का? रेस? रेससाठी तर आय एम ऑलवेज रेडी. चला मग. चलो. बघा बर का सर, हराल तुम्ही. राणीची जिंकणं सोपं नाहीये. 1 2 3. तुझ्या विरोधात मला जिंकायचं पण नाही राणी. अगदीच जिंकायचं असेल तर तुझं मन जिंकायचंय मला. तू अशीच नेहमी हसत खेळत खुश राहावेस, एवढीच इच्छा आहे माझी. कोण आहात तुम्ही? इथे कशाला आलात? उद्याच्या संक्रांतीसाठी घर सजवायची ऑर्डर आहे. आम्हाला केटी सरांनी पाठवलंय. घराचं डेकोरेशन हे ठरलं कधी आणि मला कसं नाही माहित? मला ती ते काय राणी आणि इंद्राची पहिली मकर संक्रांत आहे, त्यामुळे मी यांना डेकोरेशन करायला सांगितलं होतं. अहो पण तुम्हीच तर सांगितलं की बाबा, तुम्ही तर एकदम छुपारुस्तम निघालात. तो तुम्ही आहेच. अरे तुमचा आनंद करता एवढं करू शकतो ना मी. मला तर काही आयडियाच नव्हती की आपण असं काही सेलिब्रेट वगैरे पण करणार आहोत. थँक्यू बाबा. बाप आहे मी तुझा. तुमचं भलं कशात आहे मला चांगलं कळतं. मला ती तुम्हाला आठवते आपली पहिली मकर संक्रांत आपण अशी सजावट करून साजरी केली होती. आपण आपली पहिली संक्रांत साजरी केली होती का? हे बघा, हे असं आहे तुमचं. तुम्ही गोष्टीला विसरता, मी काही विसरत नाही. मला ती राणी आणि इंद्राची पहिली मकर संक्रांत लक्षात राहील अशी साजरी करूया ना आपण. बरं, तुम्ही ते पतंग आणि मांजे आणलेत का डेकोरेशन करायला? नाही, फक्त लाल फुलंच आणली आहेत. तर संक्रांत म्हटल्यावरती पतंग हवेच ना, काय रे इंद्रा? तेवढं ते पतंगाचं डेकोरेशनचं बघून घे. आबा, मी मॅनेज करतो, तुम्ही स्ट्रेस नका घेऊ. अरे तू आहेस म्हटल्यावर मला कशाला येईल स्ट्रेस? तुझी पहिली मकर संक्रांत आहे की नाही, तुला हवं तसं डेकोरेशन कर. हो हो, मी बघतो. दादा तुम्ही या आत या. हे जा, पोरांना सांग सगळं मटेरियल आतमध्ये घेऊन या. हो सांग. एक मिनिट, काय चाललंय तुमचं? मुळात या सगळ्याची गरजच काय आहे? तसंही आज आपण सगळे संध्याकाळी कोल्हापूरला जाणार आहोत ना. नाही आई, आपण सगळे नाही जाणार आहोत. म्हणजे आबा, तुम्हीच सांगा ना आईला. अरे इंद्र, मी सांगितलं तर गडबड होईल, तूच सांग. नाही पण तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाही ना आई, सो तुम्हीच बोला. अरे तुझ्या समोर ती टोकाचा शब्द वापरणार नाही, तूच बोल. काय चाललंय तुमचं? तुम्ही मला सांगणार आहात का नाही? अरे इंद्र, तूच सांग. कसं आहे आबा, तुम्ही व्यवस्थित समजावून सांगाल ना आईला, सो तुम्हीच सांगा. नाही रे, तू उत्तम समजावशील आईला.
पण कसं आहे आबा, तुम्ही मुद्देसूद बोलता ना, तुम्हीच सांगा ना. अरे तुझ्याही तुझंच ऐकते. एक मिनिट. काय तुम्हा बापलेकांचं चाललंय काय? इंद्रा, मला कळायला हवं या घरात नक्की काय चाललंय. हो. कसं आहे आई, आबांची